गणपतीच्या आगमनानंतर आपल्या घरात येतात त्या लक्ष्मी स्वरूपा, आपल्या गौराई. पण तुम्हाला माहिती आहे का, या गौरी पूजेच्या मागे एक अद्भुत गुपित कथा, जी परंपरेत नाही तर आपल्या आयुष्याला सुख, शांती आणि समृद्धी देणारी आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की गौरी पूजेची खरी कथा, पूजा करताना पाळायचे सोपे पण अगदी प्रभावी असणारे नियम आणि त्या नियमांमागील आध्यात्मिक कारण. तर चला, फुलांच्या सुगंधात, मंत्रांच्या स्वरात आणि परंपरेच्या सानिध्यात एकत्र प्रवास करूया गौरी पूजेच्या गुपितांकडे. मंडळी, गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद तर आपण सारे घेतच असतो, पण गणेशोत्सवाच्या काही दिवसातच येणारी गौरी ही पूजेची परंपरा ही आपल्या संस्कृतीतील अतिशय सुंदर आणि भावनिक परंपरा आहे. आज आपण फक्त तिच्या कथा ऐकणार नाही, तर गौरी पूजेचे गुपित आणि तिच्या पूजेचे नेमके नियम जाणून घेणार आहोत. तर गौरी म्हणजे कोण? आपल्या पुराण कथांनुसार गौरी म्हणजे पार्वती माता, भगवान शिवाची अर्धांगिनी आणि गणपती बाप्पांची जननी. गौरींचं आगमन म्हणजे सौंदर्य, समृद्धी आणि घरातील मंगल वातावरणाचं प्रतीक. अनेक घरांमध्ये गौरीला मायेची भेट म्हणतात, कारण त्या काही दिवसांसाठी आपल्या घरात येतात आणि मग परत त्यांच्या म्हणजे स्वतःच्या घरी जातात. गौरी पूजेचा तर गुपित काय आहे, त्याचा नेमका आध्यात्मिक अर्थ काय आहे, हे आता आपण बघणार आहोत. तर गौरी पूजेच्या मागे एक अतिशय सुंदर असा एक संदेश आहे, तो म्हणजे समृद्धीचं स्वागत. गौरी म्हणजे भरभराटीची देवता असते. त्यांच्या आगमनाने घरात सुख, शांतता, भरपूर अन्नधान्य यावं अशी भावना असते. ही म्हणजे एकत्र येण्याची वेळ असते. या दिवसात सासरी, मायलेकीतील महिला, मायकेत म्हणजेच माहेरातील महिला, नातेवाईक, मैत्रिणी एकत्र येतात. पूजा, हळदी कुंकू, गप्पा, जेवण सगळं मिळून हा सण खूप खास, अतिशय सुंदर बनतो. त्याचबरोबर या क्षणाला स्त्री शक्तीचा सन्मान म्हणजे गौरी पूजेतील प्रत्येक विधी ही स्त्री शक्ती, सृजन शक्ती आणि कुटुंबाच्या केंद्रस्थानाचा गौरव करतो असे दिसते. आता मंडळी, पूजेची तयारी कशी करावी? कारण खरी पूजा तर गौरी पूजेची खरी मजा आहे, म्हणजे त्याची तयारी करण्यातच ह्याची खरी मजा आहे. तर घराची स्वच्छता करा, घर पूर्णपणे स्वच्छ आणि सजवलेलं करा. स्वतःचं घरही, गौराईंचं जे घर बनवतो आपण तेही. त्याचबरोबर रांगोळी आणि तोरण, दाराशी रांगोळी काढून आंब्याच्या पानाचं तोरण लावावं. त्यानंतर तिसरं म्हणजे गौरी आगमनाची व्यवस्था. पूजा करण्यासाठी स्वच्छ पाट, आसन, वेल्वेटचं कापड आणि सजावटीसाठी फुलं, दिवे ठेवावेत. त्यानंतर आवश्यक साहित्य, जे की गौरी पूजेसाठी काही गोष्टी ज्या अनिवार्य असतात म्हणजे असाव्यातच, त्या काय आहेत हे आपण पाहूया. आता गौरीची मूर्ती किंवा सुपारीवर केलेली कलात्मक सजावट हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर हळदी, कुंकू, चंदन, त्यानंतर फुलं, जास्वंद, मोगरा, कमळ अशी फुलं, नंतर आंब्याची पानं, बेलपानं, तर फळं कुठली, केळी, डाळिंब, नारळ, मी कुठलीही फळं ठेवू शकता. मी फक्त काही उदाहरणं तुम्हाला इथे सांगते. गोड पदार्थ जसं की मोदक, पुरणपोळी, खीर आणि अजून कुठलीही, सुगंधी अगरबत्ती, दिवा, धूप, असं सगळं. आता पूजेची नेमकी पद्धत काय आहे, पूजा कशी केली जाते? तर सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करून त्यांची परवानगी घेतली जाते. तुम्हाला माहिती आहे, गणपती हे नेहमी अग्रस्थानी असतात, त्यांची पूजा अगोदर करावी लागते. त्यानंतर मग गौरीचं स्वागत पाणी अर्पण करून, चरण धुवून, साडी, दागिने आणि फुलांनी सजवून केलं जातं. म्हणजे गौराई घरात आणायच्या, त्यांना सजवायचं, असं त्यांचं स्वागत. नंतर मग गौराईला हळदी कुंकू लावून चंदन, फुलं अर्पण केली जातात. महिला गाणी गातात, पारंपरिक स्तोत्र म्हणतात आणि अशा पद्धतीने पूजा विधी पार पडतो. आता गौराईचं आगमन करताना किंवा पूजा करताना काय नियम पाळावेत आणि काय टाळावं?
तर पूजा करताना पूर्ण भक्तिभाव असावा, अजिबात घाई गडबड करायला नको. पूजेच्या दिवशी कुठल्याही पद्धतीने नकारात्मक, वाईट साईड बोलणं, भांडण तंटा किंवा वाद हे सगळं जरी होणं शक्य असेल तरी ते टाळावं. पूजेसाठी वापरलेलं साहित्य नेहमी ताजं असावं. वाळलेली फुलं पूजेत अजिबात वापरू नयेत. मूर्ती किंवा सजावट पूजेनंतर हलवू नये. डायरेक्ट विसर्जनाच्या वेळीच ती हलवावी. गौरी पूजेचं विशेष गुपित. आता एक विशेष गुपित मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे वस्तूंचं वाटप. पूजेनंतर गौरीला आपण अर्पण केलेल्या ज्या वस्तू आहेत, जसं की साडी, दागिने, नैवेद्य, हे घरातील महिला आणि मैत्रिणींमध्ये वाटले जातात. याचा अर्थ समृद्धी सगळ्यात वाटावी असा आहे. आता गौरीचं विसर्जन कधी आणि कसं करावं, तर गौरी पूजेनंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, फार तर तिसऱ्या दिवशीच करतात, दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी करतात, विसर्जन करायचं. नंतर विसर्जन म्हणजे केवळ मूर्ती पाण्यात सोडणं नाही, तर त्या दिवसातल्या आठवणी आपल्या मनात साठवून ठेवणं असतं. मंडळी, गौरी पूजेचं खरं सौंदर्य म्हणजे भक्ती, परंपरा आणि प्रेम. हा सण आपल्याला एकत्र आणतो, आनंद पसरवतो आणि समृद्धीचा आशीर्वाद देतो. या वर्षीच्या गौरी पूजेत तुम्ही ह्या नियमांनुसार पूजा करा आणि घरात सौख्य समृद्धी आणा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अशा पद्धतीने छान गौरींचं आगमन करा आणि प्रसन्न राहा.